श्री स्वामी समर्थ मंडळी, चला तर आपण आज पौष्टिक असे मुळ्यापासून आपण चकली बनवूया. तर त्याच्यासाठी आपण 2 मोठ्या साईजचे मुळे घेतलेले आहेत आणि मस्त त्याला बारीक किसणीनं किसून घेतलेले बघू शकता. असं बारीक किसणीनं किसून घ्यायचं आहे छान. त्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून मस्त रटून पिळून घ्यायचं आहे, कोरडं करायचं आहे एकदम छान. सगळं त्यातलं पूर्ण पाणी काढायचं म्हणजे एकदम मोकळं मोकळं सुट्ट होईल तसं. असं बघू शकता. हे बघा किती पांढरशुभ्र झालं आहे. आता आपण त्याच्यात सगळ्या प्रकारचे पीठ, आता मी पहिले ज्वारीचं घेतलं आहे, नंतर तांदळाचं आणि थोडंसं गव्हाचंही घेतलं आहे आणि हे आपलं डाळीचं पीठ आहे. त्याच्यानंतर आपली मिरची, हिरवी मिरची ते टाकले, त्याची चटणी टाकलेली आहे, हळद आणि भिजवलेली मुगाची डाळ आहे. तुम्ही कुठलीही वापरू शकता. तर मस्त त्याचं सगळं काढून घेऊया एक आणि मस्त त्याचा गोळा बनवूया एक असा छान पद्धतीचा. जास्त कडकही नाही आणि जास्त सैली नाही बनवायचा. आपल्याला मस्त आता तो वाफळून घ्यायचा. याच्यासाठी आपण इडली पात्रात पाणी टाकलेलं आहे. आता मस्त तेव्हा आपण छान असा वाफळून घेऊया. तर बघू शकता किती छान झालेला आहे आणि मुगाच्या डाळीमुळे त्याला एकदम छान चव बी येते. आता एक 10 मिनटं त्याला मस्त वाफळून घेऊ. बघा पीठ आपलं वाफळून छान झालेलं आहे. आपण त्याला काढून त्याला थोडंसं थंड होऊन पुन्हा त्याला एक छान मळून घ्यायचं आहे, पूर्ण फोडून घेऊन. मळून झाल्याच्यानंतर थोडासा पाण्याचा हात लावून त्याला थोडं सैल करायचं आहे. तुम्ही याचे पराठेही बनवू शकता किंवा टिक्क्याही बनवू शकता, पण मी चकली बनवते कारण चकली कुरकुरीत छान होती आहे. तर मी चकली बनवते. बघू शकता किती छान चकली येते, खायलाही छान लागते. तर आपलं थोडंसं तेल टाकलेलं आहे त्याच्यात आणि कमी आचेवरच तळलेली आहे. बघू शकता किती छान येते. पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे. बघू शकता आपली चकली किती छान तयार झालेली आहे, एकदम कुरकुरीत झालेली आहे. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब.